तर हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये मनसेनं राडा घातलेला आहे। मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली असून क्रिकेटचं समालोचन मराठीतून का होत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी हॉटस्टारचं कार्यालय गाठलं। कशाला गडबड करता तुम्ही लोक? आज आपण भेटायला आला होता, काय झालं नेमकं, काय सांगाल? भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये। महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात। मी दोन मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वरणार ऑर्डर सोडणार। आम्ही आज इकडे आलो होतो, आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार। आणि हे आता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे, याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला। पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही। सर, तुम्हाला पत्र देण्यात आलं, तर पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल, त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा। किती दिवसांची वेळ दिली आहे? नाही, ते लगेचच सुरू करतील, त्यांना ते काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला। ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगते। एक मिनिट, धोत्रे बोलतो। मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही। आमचा ठिय्या आंदोलन होतं। मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल, आपण सांगावं। मी राकेश धोत्रे, गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी। असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही। त्या अनुषंगानेच मी सांगतो तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती, फक्त चॅम्पियन्स नाही आतापासून, राईट। पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की
आम्ही ते करणार आहोत. अहो मला त्याच्यामध्ये एक सांगा तुमचं सगळ्यांचं आम्हाला- मराठी